भारतीय राज्यघटनेने पत्रकारांना चौथा स्तंभ म्हटले। शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अंकुश ठेवण्याचा, शासन, प्रशासन व जनता यांच्यात दुवा बनून काम करण्याचा अधिकार पत्रकारांना असतो। शासकीय योजनांची अंमलबजावणी होत आहे की नाही, भ्रष्टाचार तर फोफावत नाहीये ना, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी कर्मचारी जनतेचे सेवक बनून काम करीत आहेत की त्यांचे मालक किंवा बाप बनले आहेत का, राज्यघटनेची अंमलबजावणी होत आहे की पायमल्ली होत आहे, लोकशाही मोगलाई तर बनत नाहीये ना, आधी जनहिताच्या दृष्टीने काम करण्याचे हक्क, अधिकार व स्वातंत्र्य पत्रकार व प्रसार माध्यमांना देण्यात आले, परंतु खालापूर व कर्जत तालुक्यात पत्रकारांच्या याच हक्क, अधिकार व स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे। शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात बातमी प्रकाशित केल्यास पत्रकारांना तुरुंगात पाठवण्याची रणनीती आखण्यात येत आहे। तालुक्यातील वरिष्ठ शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकशाहीला आपल्या घरातील मोलमजूर नोकर बनवण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे। राज्यातील नवनियुक्त केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, पुणे मुंबई येथील लोकप्रतिनिधी, नेते, दलाल, संपादक व पत्रकार यांना हाताशी धरून तसेच पोलीस प्रशासन आणि केंद्र व राज्यातील सत्तेचा अनिर्बंध वापर करून कर्जत खालापूर तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात बातमी प्रकाशित करणाऱ्या, शासनाचे होणारे नुकसान दाखवणाऱ्या पत्रकारांना दहशतवादी ठरवण्याचे षडयंत्र रचले जात आहे। एवढेच नव्हे तर ब्लॉगस्पॉट, वेब पोर्टल व सोशल मीडियाद्वारे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना सायबर क्राईम अथवा खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यासाठी केंद्र व राज्यातील सत्तेचा वापर करण्यासाठी खालापुरातील अधिकारी प्रयत्नशील असल्याची जोरदार चर्चा आहे। कर्जत खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डोंगरात उत्खनन व भराव झाला असेल, कोट्यावधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडत असेल तरी पत्रकारांनी आवाज उठवायचा नाही, असे काही सरकारचाच पगार घेणाऱ्या बेईमानी सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। 2023 मध्ये एक इर्षाळवाडी झाली, आता पुन्हा 2 ते 3 इर्षाळवाडी झाल्या, त्यात शेकडो लोक मेले तरी चालतील। खोपोली, कर्जत, माथेरान, खालापूर, नेरळ शहरात अनेक नागरी समस्या असल्या तरी चालतील, रेशन कार्डासह जन्म मृत्यू दाखले उशिरा भेटले तरी चालतील, शहरात गल्लोगल्ली कचरा साचलेला चालेल, गटारांची अस्वच्छ सांडपाणी नदीत मिसळत असेल तरी चालेल, नागरिकांना अनेक समस्या, अडचणी, प्रश्न असले तरी चालतील, घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर अमाप वाढवले तरी चालतील, रस्त्यांवर अपघात वाढले तरी चालतील, विद्यार्थी व नागरिकांची अवैध असुरक्षित वाहतूक होत असेल तरी चालेल, ओव्हरलोड वाहने बिनधास्तपणे रस्त्यावर धावत असली तरी चालतील, तालुक्यात अवैध धंदे वाढले तरी चालतील, तर अशा या सर्व चालतील या प्रवृत्ती विरोधात पत्रकारांनी अजिबात आवाज उठवायचा नाही। तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी नियमाबाहेर बेशिस्तपणे काम करीत असतील तरी ते नागरिकांवर उपकार करीत आहेत असे धरूनच चालायचे। न्यायालयीन प्रकरणात नियमबाह्य कारवाई करण्यात आली असेल तरी पत्रकारांनी याबाबत बातमी प्रकाशित करू नये असा अधिकाऱ्यांचा घोषा आहे। खालापूर व कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या ताटाखालचे मांजर बनून राहावे, त्यासाठी मासिक कुटुंब निधी मिळेल, सणासुदीला स्पेशल मिठाई अथवा अवैध कामे करून मिळतील, अवैध फायलींवर किंवा दलाली म्हणून आणलेल्या फायलींवर सह्या करून मिळतील, कामात कमिशन मिळेल, पण जर पत्रकारांनी विरोधात बातमी प्रकाशित केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल। साम दाम दंड भेद रणनीतीचा वापर करून अशा विरोधात बातमी प्रकाशित करणाऱ्या, विरोधात आवाज उठवणाऱ्या, विरोधात अथवा भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या, वरिष्ठ कार्यालयात अर्ज, तक्रार, निवेदन करणाऱ्या पत्रकारांचे तोंड कायमस्वरूपी बंद करण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत असल्याचे सध्या दिसून येत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।